का भाई? ए शांत हो शिवा, शांत हो. जे काही आहेत ना ते आता आई आणि पोरात होणार. जा तुम्ही जा, सगळ्या पोरांना जायला सांगायचं. शिवा, ए सपना इकडे. मम्मी, ताट जसंच्या तसं देवासमोर ठेवून ये. हो. दिवा नीट सांभाळ ग. ये बस, काय बोलायचंय तुला बोल. नाही, हेच बोलायचंय मला की मॅडम मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम नाही करायचं. हे बघ, झालं गेलं ते विसरून जा. सुरू तुला सांगू का, आज त्या हॉस्पिटलचा तू मोठा डॉक्टर झालायस. मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. खरंच खूप बरं वाटलं मला. ह्यापेक्षा जास्त आनंद कधी झाला होता माहिती? जेव्हा मी डॉक्टर झालो होतो ना तेव्हा. त्या दिवशी जे तुझ्या डोळ्यात होतं ना, तो आनंद आत्ता दिसतंय ना, ते फक्त तू जिंकलीस एवढंच दिसतंय. माझ्यासारख्या साध्या बाईला एवढंच दिसतं की माझा पोरगा आहे ना तो असा वर वर मोठा होत चाललाय. आणि कुठल्या पण आईला ह्याच्यापेक्षा महत्वाचं काही नसतं बाबा. मग डॉक्टर की ह्या पेशाचा अर्थच आपल्यासाठी वेगळा आहे. खरंच. आता तो तुमच्यासाठी काय मला नाही माहिती, पण माझ्यासाठी डॉक्टर असणं म्हणजे पेशंटच्या आयुष्यात शेवटचा आशेचा किरण असणं. या पृथ्वीवर जर देवाने माणसाचा जीव वाचवण्यासाठी कोणाला पाठवला असेल ना मॅडम, हा, तर तो डॉक्टर. काही लोकांना असं वाटतं की डॉक्टर होणं म्हणजे पैसे कमवण्याची खूप चांगली अपॉर्च्युनिटी. पण माझ्यासारखे जे डॉक्टर आहेत ना मॅडम, त्यांच्यासाठी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, जबाबदारी असते. तुम्ही जे हॉस्पिटल विकत घेतले त्यात जेव्हा एखादा पेशंट येतो ना आमच्यासारख्या डॉक्टरांकडे, तेव्हा आमच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की त्याचा जीव वाचवायचा आहे. त्या हॉस्पिटलमध्ये काम करणारा प्रत्येक डॉक्टर, नर्स आहे ना मॅडम, स्टाफ, हा दिवस रात्र मेहनत करत असतो पेशंटचा जीव वाचवण्यासाठी, झटत असतो. आणि अशा कुठल्याही पेशंटला, डॉक्टरला, नर्सला, वॉर्डबॉयला तुम्ही कितीही पैसे दिले तरी विकत नाही घेऊ शकत मॅडम. जे तुम्ही आज केलं अर्थात काय तुमचा खूप दरारा आहे मॅडम, तुमच्याकडे खूप पैसे आहेत नाही का. तर माझ्यासारख्या डॉक्टरसाठी आणि एक मुलगा जो स्वतःच्या कर्तृत्वावर हॉस्पिटल बांधू पाहतोय अशा एका मुलासाठी हे फुकट मिळालेलं हॉस्पिटल आहे, त्याची काहीच किंमत नाही. त्यासाठीच हा राजीनामा. मला तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करायचं नाही. हा, राहिला प्रश्न एक एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई यांच्या बिघडलेल्या नात्याचा, तर ते बिघडलंय. पण एक मुलगा म्हणून मला माझ्या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे मॅडम. सो डोंट वरी. सुरू, हा तुमचा राजीनामा आहे ना, तो आता मी घेऊ शकत नाही. कारण काय आहे, तुमच्या समोर जी आता उभी आहे ना ती कुठली मॅडम नाही बर का, माझ्या पोराची मम्मी आहे. त्यामुळे द्यायचा असेल ना राजीनामा तर उद्या हॉस्पिटलमध्ये तिकडे देऊन टाकायचा, मम्मीला नाही. सपना, ताट वाढायला घे ग, माझ्या लेकराला भूक लागली असं. आणि तू? माझं पोट भरलं.
केवढं लागलंय ते जमतंय. काय बघताय? लहानपणी आपली पोर असं शांत झोपताना बघितलं ना, समाधान मिळायचं. आता विजयाकडे बघताना ना काळजी वाटते. काय होईल, कसं होईल. तुम्ही ना त्याच्याशी एकदा शांतपणे बोला. बोललो ना शांतपणे, काय उपयोग झाला? त्याला समजवलं, पण त्याच्याकडे वेळ आहे का तेवढा? सतत आपला फोनमध्ये, नाहीतर मित्रांबरोबर बाहेर होऊन राहिला. काय करतो काहीच माहित नाही. मग ना काळजी वाटायला लागते बघ. अशी काळजी वाढली ना मग चिडचिड होते माझी, मग राग येतो. माऊकडे बघितलं ना, काय होतं मला माहित नाही. एकदम शांत, राग कुठच्या कुठे पळून जातो. मला माहित आहे विजयाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. असं मोठं घर, खूप पैसे, चैनीचं आयुष्य जगायचं त्याला. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतोय ना. तुम्हाला सुखात ठेवायचा प्रयत्न करतोय ना मी. मला माहित आहे देवानं आपल्याला मोठं घर दिलं नाही, संपत्ती नाही, पण मी करतोय ना प्रयत्न. मी काय कुठं कमी पडतो? देवानं ना आपल्या आयुष्यात एक गोष्ट चांगली केली बघ. माऊ सारखी लेक आपल्या पदरात टाकले. तिच्याकडे बघितलं ना एकदम शांत वाटत. आपण काहीतरी वेगळं करतो का तिच्यासाठी, सांग बरं? तरी पण आहे ना सुखात, समाधानात एकदम. माऊ माझी संपत्ती आहे बघ. सपना. हा मम्मी. हा, कढई घे. मम्मी तुम्ही इथे काय करताय? इथं काय करते म्हणजे किचन माझं. मी असताना तुम्ही? तू असतानाच यावं लागतं किचन मध्ये. कढई दे पटपट. गॅस वाया चाललं बघ. दे. हा, पोहे घे. ताट घे तिथलं. मम्मी हा, मी करते ना. कशाला करती? हे घे, पाणी घे. माझ्या पोरासाठी माझ्या हातचे पोहे बनवती. त्याला आवडतात ना पोहे. आता काही लाता पोहे दाबून घे. पोह्यातलं पाणी काढ. आता असे पोहे बनवते ना, रागावलाय माझा पोरगा. जा ना, पाणी काढून ये. रागावलाय माझा पोरगा. माझ्या हातचं खायला घालून रग आणते की नाही त्याच्या अंगात बघ. दे, आण पटापट. एकदा पोहे खाले. शेंगदाणे कुठे आहेत ग? हा, सारखी शेंगदाणे घालायला विसरती. तुला माहिती आहे ना सौरभला किती आवडतात पोह्यात शेंगदाणे. लिंबू चिर पटापट. हो पण मम्मी. असंही एका मिनिटात राग जाणार की नाही त्याचा माझ्या हातचे पोहे खाल्ल्यावर. मम्मी राग काढावा लागतो बाई त्याचा. काहीतरी खायला घातलं मग जातोय राग त्याचा. घे पटापट मसाल्याचा डबा. हो हो मम्मी मी काय म्हणतेय, मसाल्याचा डबा दे. तू काही म्हणू नको, सारखी मगासपासून म्हणते. ठेव इकडं, ठेव. काय ग कशी मोरी ग, साफ करून ठेवली नाही. पोह्याचा रंग बदलतो त्यांनी. माहिती आहे ना सौरभला पिवळे धमक पोहे आवडतात. मम्मी जर आपण पोह्याचा रंग बदलला तर कसं करतो तो. हो पण मम्मी छोटा भाई सकाळीच बाहेर गेले. काय? छोटा भाई सकाळीच बाहेर गेलेत. शिवा, शिवा. आलो आलो मम्मी आलो. बोल बोल. शिवा, छोटा भाई कुठे? वर असतील ना आपल्या खोलीमध्ये आराम कर. छोटा भाई एकटा हॉस्पिटलला गेला. काय करतोयस तू? मम्मी बघतो ना, बघतो मी बघतो. शिवा का? हॅलो सौरभ. सौरभ अरे कुठेस तू? शिवाला न घेता कसा काय गेलास तू एकटा? मॅडम मी डॉक्टर आहे, मालक नाही.
वेळा पाळाव्या लागतात. शिवादादांची घाई होऊ नये म्हणून लवकर निघालो. सुरू आरव, दगा फटका झाला तर काय करशील? माणसं डूक धरून आहेत तुझ्यावर, तुला कसं कळत नाही? तुम्ही काळजी करू नका मॅडम. माझ्यावर हल्ला करायला आलेल्या माणसाला मी वाचवलंय. त्यामुळे कदाचित दगाफटका होण्याचे चान्सेस फारच कमी आहेत. आणि तुम्ही लेट आलात तरी चालेल. बाय. सुरू अरे तू मम्मी अरे काय चाललंय तुमचं? हॉस्पिटल आहे हे. आवाज नका करू. हे मम्मीचं हॉस्पिटल आहे, कळलं ना? चल निघ आता. वेलकम. हे काय चाललंय? छोटा भाई, हे सगळं मम्मीच्या स्वागतासाठी तयारी केली आहे. काय? छान आहे एकदम. डॉक्टर, ज्या व्यक्तीच्या हातात हे हॉस्पिटल गेलं ना, त्यानंतर अजून काय अपेक्षा करणार? शांतता तर भंग होणारच. डॉक्टर, तुम्ही आत म्हणून काय नाही वाटलं? आणि तुम्ही जर आमच्या सोबत असाल तर आम्हाला काही टेन्शन नाही. आज तरी मी असं काही होऊ देणार नाही. नील, यांना घेऊन जा. आज तरी म्हणजे उद्यापासून तू कुठे जाणार आहेस का? मी हे हॉस्पिटल सोडतोय सिंधू. मला इथे काम नाही करायचं. अरे सौरभ, तुझ्या मागे तुझ्या पेशंटचं काय? भाईंचं काय? मी त्यांना वेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो. म्हणजे तुझं सगळं ठरलंय? हो. डॉक्टर सौरभ, गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत आता काका? तुमच्यामुळे आजचा दिवस बघतोय. तुम्ही देव आहात. तुम्ही चमत्कार केला. हो, असं काय बोलताय? मी तुमच्या मुलासारखा आहे. एक विनंती होती डॉक्टर. बोला ना. माझा मुलगा आता मेडिकलसाठी ऍडमिशन घेणार आहे. मला त्याला तुम्हाला भेटायला घेऊन यायचंय. त्याला फक्त तुमचे आशीर्वाद द्या. आणि मी त्याला सांगणार आहे, डॉक्टर झाला तर तुमच्यासारखाच हो. उद्या बोलवतो मी मुलाला. नाही, उद्या मी नाही. मग परवा बोलवतो. मी परवाही नाही. काका, मी डॉक्टरांना विचारे ना ते कधी फ्री आहेत, आणि तसं सांगते तुम्हाला मी. बरं. या हो मी या. काय काकाचा बड्डे आहे का रे? हा, मम्मी सगळं तुमच्यासाठी हे सगळं स्वच्छ झालं पाहिजे. करतो करतो मम्मी. कुठल्याही परिस्थितीत सौरभ या हॉस्पिटलमध्ये मला पाहिजे. करतो ना मम्मी, प्रयत्न करतो ना मी. प्रयत्न नको, निघाल पाहिजे मला. चल. करा 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 सगळं. येऊ का? हा, ये ना. सर, बोल. सर तुम्ही मी निघतोय.
कुठे चाललात? आपण नंतर बोलूया का कस्तुरी? मला अर्जंट काम जायचं. सर मला सिंधूने सगळं सांगितलंय. मग मला का विचारतेस? मला तुमच्या तोंडून ऐकायचं. मी हॉस्पिटल सोडतोय कस्तुरी. सर मला माहितीये तुम्ही का हॉस्पिटल सोडून जाताय. का? सर ही सगळी मारामारी गुंडगिरी तुम्हाला पण नाही आवडत आहे ना. पण सर तुम्हीच मला म्हणाला होतात की आपलं काम हे पेशंटना बरं करणं एवढंच आहे. मग कितीही काहीही झालं तरी आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, हो की नाही? माझा निर्णय झालाय. सर मला माहितीये मी तुम्हाला तुमचा निर्णय बदलायला भाग नाही पाडू शकत. पण एक सांगू का तुम्हाला? माझ्या बाबांनी सांगितलं होतं मला की एखादी गोष्ट चुकीची होत असेल ना तर आपण पळून नाही जायचं त्याच्यापासून. उलट ती गोष्ट कशी बदलता येईल याचा विचार करायचा. नाही बदलणार कस्तुरी, काही नाही बदलणार. आणि मग इथल्या पेशंटचं काय? त्यांचं काय? त्यांच्यासाठी येईल ना एक नवीन डॉक्टर. येईल ना. पण सर तुमच्यात आणि त्या नवीन आलेल्या डॉक्टरमध्ये फरक असेल. सर तुम्हीच सांगता ना, हे फक्त हॉस्पिटल नाहीये, आपलं कुटुंब आहे. आणि आपण आपल्या प्रत्येक पेशंटशी तितक्याच आपुलकीने वागतो की नाही? सर साधं रस्त्याने जाताना जर कोणी ताई, काका, मावशी अशी हाक मारली तर आपल्याही नकळत आपलं त्यांच्याशी नातं तयार होतं. मग तुम्ही तर इथल्या प्रत्येकाशी नातं जोडलंय. रक्ताचं नसेल पण माणुसकीचं आहे ना. आणि आता तुम्हीच तुमच्या कुटुंबाला सोडून जायला निघालाय. तुला वाटतंय ना तसं नाही अगं कस्तुरी. मग कसं आहे सर? आता त्या माणसाने तुम्हाला देवाच्या जागी ठेवलं. त्याला त्याच्या मुलाला तुमच्यासारखं डॉक्टर बनवायचंय. सावंत काकांसारखे पेशंट. किती विश्वास ठेवलाय त्यांनी तुमच्यावर. आणि सर ज्या माणसावर विश्वास ठेवला तोच जर का आपल्याला असं अर्ध्यावर सोडून जाणार असेल तर मग काय करायचं? ह्या सगळ्यातून पळून जाणं हा मार्ग नसू शकतो ना. आणि सर माझ्यावर विश्वास ठेवा, आपल्या हॉस्पिटलचं चित्र एक ना एक दिवस नक्की बदलेल. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मी साथ देईन ना तुम्हाला खरंच. पण सर प्लीज हॉस्पिटल सोडून जाऊ नका. अगदी काहीही झालं ना तरी तुमचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. मला तुझं म्हणणं पटलंय कस्तुरी. मी नाही सोडणार हॉस्पिटल.